नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत लातूर विभागांतर्गत जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये जे आहे वेगवेगळ्या शिकाऊ उमेदवारांसाठी ही अप्रेंटिसची भरती राबवण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स आहे, जसे की मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडच्या 41 जागा आहे. शीट मेटल वर्करच्या 13 जागा आहे. ॲटो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या 7 जागा आहे. वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलची 1 जागा आहे. मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनरची 1 रिक्त जागा आहे. तर यामध्ये जे आहे वेगवेगळ्या ट्रेड्सच्या जागा त्यांनी दर्शवल्या आहे. ह्या झाल्या ITI साठीच्या जागा आणि अशाच प्रकारे जे आहे फक्त 2 रिक्त जागा ज्या आहे या इंजिनिअरिंग झालेल्या उमेदवारासाठी आहे. ज्यामध्ये मेकॅनिकलमध्ये जर समजा तुमचं इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. तर आता यासाठी जे आहे तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी 2026 राहणार आहे. तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचं राहील. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर एक ऑफलाईन अर्जाचा जो काही नमुना आहे हा तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये मिळेल. तर त्या कार्यालयामध्ये जाऊन दिनांक 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला तो ऑफलाईन अर्ज भरून द्यायचा आहे. यासाठी अर्ज मिळण्याचं ठिकाण आहे राज्य परिवहन विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर, आस्थापना शाखा या ठिकाणी जे आहे 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला हे अर्ज दिले जातील. शनिवारी दिवशी जर जात असाल तर दुपारी 1 वाजेपर्यंत राहतील. यामध्ये अर्जाची काही किंमत आहे जे की तुम्हाला भरावी लागेल. उदाहरणार्थ खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 295 रुपये इतकं शुल्क राहील. हे शुल्क जे आहे तुम्हाला MSRTC फंड अकाउंट लातूर यांच्या नावाने जे आहे डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने तुम्हाला भरायचं आहे. किंवा येथे जे आहे बँकेचं डिटेल्स दिलेले आहे, जसं की भारतीय स्टेट बँक मुख्य शाखा चंद्रनगर लातूर. तर या ठिकाणी जे काही डिमांड होणार जे काही जमा होणारा एक डिमांड ड्राफ्ट आहे तो तुम्हाला तिथे भरणे गरजेचं राहील. तर 13 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आणि 23 ते 28 फेब्रुवारीपर्यंत ऑफलाईन अर्ज जे उमेदवार सादर करतील तर अशाच उमेदवाराचे अर्ज जे आहे विचारात घेतले जातील. तर यासाठी जे आहे तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यास काही अडचण जात असेल, जर फॉर्म भरण्यास अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता, तेथे तुम्हाला फॉर्म भरून दिला जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.